ओके, सो तुम्हाला सांगितलं ऍक्टिन फिलामेंट ते कोणाला अटॅच असतात? झेड लाईनला. जेव्हा ऍक्टिन फिलामेंट पुल केलं जाते तेव्हा त्यांच्यासोबत झेड लाईन सुद्धा पुल केल्या जाते. येस. डार्क बँडच्या सेंटरला एक लाईन आहे, तिला काय म्हटलं जातं? एम लाईन. येस. आणि या एम लाईनला मायोसिन फिलामेंट जे ते अटॅच असतात. ऍक्टिन आणि मायोसिन दोन्ही फिलामेंटचे एंड काय होतात? ओव्हरलॅप होतात. करेक्ट. आणि ओव्हरलॅप न झालेला मधला जो रिजन आहे त्याला काय म्हणतो आपण? एच झोन, हेन्सन झोन. जो एक स्टेटमेंट आहे, आपण बघितलंय का? तरी बघा, स्टेटमेंट असं दिलंय की एच झोन और हेन्सन झोन आपल्याला कधी दिसतोय? रेस्टिंग स्टेट मध्ये दिसतोय. जेव्हा तो मसल कॉन्ट्रॅक्ट होणार तेव्हा एच झोन दिसत नाही. का नाही दिसत? एच झोन जो आहे तो रेस्टिंग स्टेट मध्ये का? कारण जेव्हा रेस्टिंग स्टेट मध्ये आहे हे मसल तेव्हा हे ऍक्टिन फिलामेंट आणि हे मायोसिन फिलामेंट, ठीक आहे. बघा, एंड काय झालेले आहेत यांचे? ओव्हरलॅप झाले. आणि मधल्या रिजनला काय म्हणतो आपण? एच झोन किंवा हेन्सन झोन. सो पुढे आपण बघणार आहे स्लाइडिंग फिलामेंट थिअरी. तेव्हा तुम्हाला कळेल जेव्हा हे फिलामेंट खेचले जातात तेव्हा हा जो ऍक्टिन आधी इथं होता तो आता इकडे येईल, थोडा खेचला जाईल पुढे, हाही थोडा पुढे येईल. त्याच पद्धतीने हे सुद्धा पुढे येणार आहे. मग आधी जो तुम्हाला एच झोन दिसत होता तो आता राहिला का? नाही राहिला, कारण त्या ठिकाणी एक झोन तुम्ही त्याच रिजनला म्हणताय ज्या ठिकाणी ऍक्टिन नाहीये. आता ऍक्टिन खेचल्यामुळे सगळ्या मायोसिनच्या वरती ऍक्टिन फिलामेंट आलं, बरोबर का? कुठेही तशी जागा राहिलेलीच नाहीये. सो एच झोन तुम्हाला कधी दिसणार आहे? रेस्टिंग स्टेट मध्ये. जेव्हा मसल कॉन्टॅक्ट होतो तेव्हा एच झोन दिसत नाही, बरोबर का? येस. तर ही थिअरी ऍक्टिन आणि मायोसिन दोन्ही फिलामेंट तुम्ही डिटेल बघितले. ऍक्टिन मध्ये मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या. एक आहे एफ ऍक्टिन. एफ ऍक्टिनचे 2 फिलामेंट असतात. एफ ऍक्टिन हा पॉलिमर आहे. कोणत्या मोनोमर पासून बनला आहे? जी ऍक्टिन ग्लोब्युलर ऍक्टिन पासून बनलेला आहे. अजून 2 फिलामेंट असतात. कोणाचे? ट्रोपोमायोसिन. ट्रोपोमायोसिनचे असतात. आणि रेग्युलर इंटरव्हल वर कोणाचे? ट्रोपोनिन. सगळ्यात महत्त्वाचं ट्रोपोनिन अशा ठिकाणी बाइंड झालेला आहे जी मायोसिनची बाइंडिंग साइट आहे. इन शॉर्ट, जोपर्यंत तिथं ट्रोपोनिन आहे तोपर्यंत मायोसिन बाइंड होऊ शकणार नाही. एवढं कळलं का? ओके, नेक्स्ट काय सांगितलं? मायोसिन. मायोसिन सुद्धा काय आहे? पॉलिमर आहे. तर तो एका मोनोमर पासून बनलेला आहे. मोनोमरचं नेम काय? मेरोमायोसिन. ओके, मेरोमायोसिन. मेरोमायोसिन जो फिलामेंट आहे त्याचे आपण 3 पार्ट केले. हेड सोबतच असते शॉर्ट नेक आणि टेल. हेड आणि नेक ह्या दोघांची मिळून काय करायचं? HMM म्हणजे हेवी मेरोमायोसिन. आणि टेलचा जो आहे त्याला म्हणतात लाईट मेरोमायोसिन. हे सगळ्यांना कळलंय का? ओके, त्यातला जो हेड आहे त्या हेड बद्दल डिटेल तुम्हाला लक्षात ठेवायचे. हेड सगळ्यात महत्त्वाचा हा एक एन्झाईम आहे. कुठला एन्झाईम? एटीपेज. ओके, म्हणजे त्याची 2 कामे, तो अटॅच पण होणार आहे आणि त्याचा एन्झाइमॅटिक रोल सुद्धा आहे. एटीपेज एन्झाईम आहे, हा एटीपीला ब्रेक करणार आहे. त्याच्यावरती 2 बाइंडिंग साइट प्रेझेंट आहेत. कुठल्या 2? एक बाइंडिंग साइट कोणासाठी आहे? ऍक्टिन. हा, तर हा वरती ऍक्टिनला, या साइडनी दोघांच्या ऍक्टिनला बाइंड होईल. आणि ही साइड कोणाला आहे? एटीपीला. इथं कोण बाइंड होणार? एटीपी. सो एक साइड जी आहे ती ऍक्टिनसाठी आणि दुसरी एटीपीसाठी. या पद्धतीने हे हेडवरती 2 साइड जे आहेत त्या लोकेट झालेल्या आहेत. नेक्स्ट नेकचा रिजन सांगितला. हेड आणि नेक पासून HMM तयार झाला आणि दुसरा जो आहे तो LMM जो आहे तो टेल पासून तयार झाला. सो हे सगळ्यांना कळलं का? अजून एक तिथं क्रॉस ब्रिज हा एक वर्ड यूज केलेला आहे. तर रेग्युलर इंटरव्हल वरती हे काय करतात बघा. नॉर्मली हे जे स्ट्रक्चर आहे ही टेल आहे आणि हा हेड. तर हा हेड असा नाही, त्यांनी कसा दाखवलेला आहे? असा वरती उचललेला दाखवलेला आहे. ठीक आहे. पण जेव्हा तो एक अँगल तयार करतो टेल बरोबर थोडासा असा वरती उचलला जातो तेव्हा याला काय म्हटलं जातं? क्रॉस ब्रिज. त्याला क्रॉस ब्रिज असं म्हटलं जातं. आता पुढे आपण ऍक्च्युअली मसलचं कॉन्ट्रॅक्शन कसं होतं, कारण कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन झालं तरच काय होणार आहे? मूवमेंट कॅरी आउट केली जाणार आहे. सो कॉन्ट्रॅक्शन कसं होतं यासाठीची आपण एक थिअरी बघणार आहोत. थिअरीचं नेम आहे स्लाइडिंग फिलामेंट थिअरी. बाकी सगळे डिटेल झाले, जर कशा डाऊट असेल तर नंतर विचारा. सो नेक्स्ट इज मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. Mechanism of muscle contraction. ओके, आता मसल कॉन्ट्रॅक्शनचं जे मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट जे आपण थिअरी मसल कॉन्ट्रॅक्शनच्या वेगवेगळ्या थिअरीज मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट एक्सप्लेन केलेली जी थिअरी आहे ती कोणती थिअरी आहे? स्लाइडिंग फिलामेंट. येस, स्लाइडिंग फिलामेंट थिअरी. This theory best explains
मेकॅनिझम ऑफ कॉन्ट्रॅक्शन, मसल कॉन्ट्रॅक्शनचं मेकॅनिझम जे आहे सगळ्यात बेस्ट या थेअरीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, स्लायडिंग फिलामेंट थिअरी. ओके, मग आता ही जी मसल कॉन्ट्रॅक्शनची जी थिअरी आहे तिला स्लायडिंग फिलामेंट थिअरी का म्हटलेलं आहे? कारण या ठिकाणी स्लायडिंग होणार आहे. कुठल्या फायबरचं कोणावरती? ॲक्टिन फायबर जे ते मायोसिन वरती स्लाइड होणार आहे. सो हे स्टेटमेंट नीट लक्षात घ्या, कोण कोणावरती स्लाइड होणार आहे. कारण अशाही टाइपचे क्वेश्चन असतात की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू, खाली दिलेल्यांपैकी कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे किंवा करेक्ट आहे, बरोबर का, असा एक क्वेश्चन असतो. मग त्याच्यामध्ये कधी असं दिलं जातं की मायोसिन स्लाइड्स ओव्हर ॲक्टिन, ॲक्टिन स्लाइड्स ओव्हर मायोसिन, असे वेगवेगळे असतात. सो परफेक्ट स्टेटमेंट लक्षात घ्या. सो मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन स्लायडिंग फिलामेंट थिअरीमध्ये बेस्ट एक्सप्लेन केलेलं आहे. आणि अकॉर्डिंग टू दिस थिअरी, ह्या थिअरीनुसार ॲक्टिन फायबर जे ते कोणावरती स्लाइड होतात? मायोसिन वरती घसरत आहेत, म्हणून याला काय म्हटलेलं आहे? स्लायडिंग फिलामेंट थिअरी असं नेम देण्याचं हे रिझनच आहे. ॲक्टिन फायबर slides over myosin. ओके, कोण कोणावरती स्लाइड होणार हे लक्षात घ्या, तिथं दिलेलं आहे टेक प्लेस बाय द स्लाइडिंग ऑफ थिन फिलामेंट ओव्हर द थिक फिलामेंट. थिन फिलामेंट म्हणजेच कोण? नेम सगळे लक्षात ठेवायचे, कुठेही कुठलेही नेम यूज केले जातात. थिन फिलामेंट म्हणजेच ॲक्टिन, ॲक्टिन फायबर्स, ॲक्टिन फिलामेंट स्लाइड ओव्हर मायोसिन, म्हणजे थिन फिलामेंट कोणावरती स्लाइड होतात? थिक वरती. सो इमॅजिन करा हे थिक फिलामेंट आहे, हे थिन फिलामेंट आहे. इनिशियली असं असेल तर जेव्हा स्लाइड करणार तेव्हा हे थिन फिलामेंट जे आहे ते थिक फिलामेंट वरती घसरत पुढे येणार, स्लाइड करणार. म्हणून या थिअरीला नेम काय दिलेलं आहे? स्लायडिंग फिलामेंट थिअरी. ओके, आता आपण डिटेल बघतोय की स्लायडिंग फिलामेंट थिअरी काम कशी करते. सिक्वेन्सली पहिल्या पॉइंट पासून लक्षात घ्या, बऱ्याचदा मुलं पहिला पॉइंट विसरतात. फर्स्ट पॉइंट काय आहे बघा, पुढचं मेकॅनिझम डायग्राम मध्ये जे दिलंय ते लक्षात ठेवतात, तेही ठीक आहे, डायग्राम पण तुम्हाला लक्षात ठेवायचे, पण फर्स्ट पॉइंट विसरू नका. फर्स्ट पॉइंट काय आहे बघा, कुठलाही मसल कॉन्ट्रॅक्ट व्हायचा असेल, स्मूथ असेल, स्केलेटल असेल, कुठलाही मसल कॉन्ट्रॅक्ट व्हायचा असेल, सिग्नल कोणाकडून येणार आहे? न्यूरॉन, सेंट्रल नर्वस सिस्टीम, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. तुमच्या हाताला चटका बसला, हात तुम्ही बाजूला घेताय, मूवमेंट झाली की नाही? येस, या मूवमेंटचा डिसिजन कोणी घेतलाय? सेंट्रल नर्वस सिस्टीम. सो सगळ्यात फर्स्ट कॉन्ट्रॅक्शन इज इनिशिएटेड. कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट कसं होणार बघा, कॉन्ट्रॅक्शन is initiated when signal is sent from central nervous system. जेव्हा सेंट्रल नर्वस सिस्टीम कडून सिग्नल सेंड केले जातात तेव्हा कॉन्ट्रॅक्शनचा मेकॅनिझम सुरू होतो. ओके, फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम थ्रू मोटर न्यूरॉन. ओके, आता बघा मोटर न्यूरॉन मधून आता तुम्हाला तीन टाइपचे न्यूरॉन माहिती असतील, सेन्सरी न्यूरॉन, असोसिएशन न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉन काय करतात? ते सेन्स सिग्नल फ्रॉम सेन्सरी ऑर्गन टू ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. असोसिएशन न्यूरॉन इंटिग्रेशनचं फंक्शन करतात आणि मोटर न्यूरॉन काय करतात? सीएनएस कडून सिग्नल इफेक्टर ऑर्गनकडे कॅरी करतात. सो मोटर न्यूरॉन कळलं का? म्हणजे ब्रेन कडून जर सिग्नल आणायचा असेल तर ती कोण आणणार आहे? मोटर न्यूरॉन. सो लक्षात घ्या, कॉन्ट्रॅक्शन सुरू होण्यासाठी आधी सेंट्रल नर्वस सिस्टीम कडून सिग्नल आला पाहिजे आणि सिग्नल कोणत्या न्यूरॉन मधून येतो? मोटर न्यूरॉन मधून. आता वेगवेगळ्या न्यूरॉन तुम्हाला माहिती आहे, समजा ही फर्स्ट न्यूरॉन असेल, त्यानंतर नेक्स्ट ही दुसरी न्यूरॉन, या पद्धतीनं एकानंतर एक अशा बऱ्याच न्यूरॉन प्रेझेंट असतात, बरोबर. जी लास्ट न्यूरॉन ऍक्च्युअली मसलच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते. ओके, द न्यूरॉन विच इज इन कॉन्टॅक्ट विथ दी मसल. ओके, इट फॉर्म्स दी मोटर युनिट. ओके, बघा, मोटर न्यूरॉन in contact with muscle form motor unit. याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात, नीट लक्षात घ्या. मोटर युनिट म्हणजे काय? सिक्वेन्स मधली जी शेवटची न्यूरॉन, जी ऍक्च्युअली कोणाच्या समजा ही शेवटची न्यूरॉन आहे आणि यानंतर काय आहे? हा मसल फायबर आहे. सो मसल फायबरच्या जवळ जी न्यूरॉन डायरेक्टली एकमेकांना अटॅच होत नाही कोणी, त्यांच्यामध्ये गॅप असतो, तुम्हाला माहिती आहे, त्याला सिनॅप्स म्हणतात. सो जी मोटर मसल फायबरच्या जवळ जी मोटर न्यूरॉन असते, तर याच्यामध्ये हे जे युनिट काय होतं, या युनिटला काय म्हणायचंय? मोटर युनिट. इट इज कॉल्ड ॲज मोटर
मोटर युनिट आणि त्यांच्यामध्ये जो गॅप असतो न्यूरोमस्क्युलर जंक्शन और मोटर एंड प्लेट कशाला म्हणायचं बघा द गॅप बिटवीन मोटर न्यूरॉन and muscle is called neuromuscular junction. Neuromuscular junction, or it is also known as motor end plate. हा पॉइंट महत्त्वाचा आहे. मोटर एंड प्लेट म्हणजे काय? न्यूरोमस्क्युलर जंक्शन. कदाचित न्यूरोमस्क्युलर जंक्शन कळेल. न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणजे काय? जंक्शन बिटवीन न्यूरॉन अँड मसल. न्यूरॉन आणि मसल मधलं जे जंक्शन आहे या जंक्शनला काय म्हणायचं आहे? न्यूरोमस्क्युलर जंक्शन. ओके, मग इथं काय नेम दिलेलं आहे? अजून एक मोटर एंड प्लेट. मोटर न्यूरॉनचा हा एंड आहे. हे जे इथं जंक्शन तयार झाला, जो गॅप तयार झाला यालाच काय म्हटलं जातं? मोटर एंड प्लेट. सगळ्यांना कळलं का? एकदा रिपीट करा. पहिलं काय सांगितलं? मसल कॉन्ट्रॅक्शनची सगळ्यात बेस्ट थिअरी कुठली आहे? स्लाइडिंग फिलामेंट थिअरी. त्या थिअरीला स्लाइडिंग फिलामेंट का म्हणतात? कारण एक फिलामेंट दुसऱ्या फिलामेंट वरती स्लाइड होतं. कोण कोणावरती स्लाइड होतं? ऍक्टिन मायोसिन वरती. थिक वरती. थिन फिलामेंट थिक फिलामेंट वरती. ओके, पण आता हे कॉन्ट्रॅक्शन सुरू करायचं असेल तर पहिला सिग्नल कोणाकडून आला पाहिजे? सेंट्रल नर्वस सिस्टम. आणणार आहेत कोण? मोटर न्यूरॉन. ओके, मोटर न्यूरॉन आणतात. ह्या मोटर न्यूरॉन ज्या मसलच्या कॉन्टॅक्ट मध्ये जी शेवटची न्यूरॉन असते ती काय तयार करते? मोटर न्यूरॉन. ओके, तर बघा मोटर न्यूरॉन आणि मसल यांच्यामध्ये जो गॅप प्रेझेंट असतो त्या गॅपला काय म्हटलं जातं? न्यूरोमस्क्युलर जंक्शन, और इट इज ऑल्सो नोन ॲज मोटर एंड प्लेट. त्यालाच मोटर एंड प्लेट असं सुद्धा म्हटलं जातं. जंक्शन नीट लक्षात घ्या. आता जेव्हा सिग्नल या सेलकडे येईल, तुम्ही न्यूरॉन मध्ये इम्पल्स कसा ट्रान्समिट होतो ते तुम्ही नेक्स्ट इयर स्टडी करणार आहात. पण जेव्हा फायनली या एंड कडे सिग्नल येतो तेव्हा ही जी एंड आहे बघा, मी एंडचं थोडंसं मोठं स्ट्रक्चर काढते. एंडला असं स्ट्रक्चर असतं सोलर, ज्याला बल्ब म्हटलं जातं. ओके, आणि या बल्ब मधून एक केमिकल जे आहे, वेसिकल असतात त्याच्या आतमध्ये केमिकलने भरलेले वेसिकल. हे वेसिकल जेव्हा या मेम्ब्रेनला फ्यूज होतात तेव्हा त्यांच्या आतलं केमिकल बाहेर रिलीज केलं जातं. तर या केमिकलचं नाव असतं ॲसिटिल कोलिन. सो काय होणार आहे? इथं जो जंक्शन आहे या जंक्शन मध्ये एक केमिकल रिलीज केलं जाणार आहे. सो मोटर न्यूरॉन रिलीजेस chemical in junction. आणि कोणतं केमिकल? ॲसिटिल कोलिन. ॲसिटिल कोलिन हे जे केमिकल आहे तर त्या जंक्शन मध्ये काय केलं जाईल? रिलीज केलं जाईल. सो न्यूरल सिग्नल रीचेस दिस जंक्शन रिलीजिंग न्यूरोट्रान्समीटर ॲसिटिल कोलिन विच जनरेट ॲक्शन पोटेन्शियल इन सार्कोलेमा. सो काय झालं बघा, मोटर न्यूरॉनने काय रिलीज केलं? एक न्यूरोट्रान्समीटर. न्यूरोट्रान्समीटर या शब्दाचा अर्थ होतो नर्व इम्पल्स ट्रान्समिट करणारं केमिकल. ओके, सो ते केमिकल कुठलं रिलीज केलेलं आहे? ॲसिटिल कोलिन. त्या जंक्शन मध्ये रिलीज केलं. एवढं कळलं का? ओके, ॲसिटिल कोलिनला रिलीज केल्यानंतर ही जी मसल फायबर आहे, मसल सेल आहे, तिच्यावरती असे रिसेप्टर्स प्रेझेंट असतात आणि या रिसेप्टरना कोण बाइंड होणार? आता ॲसिटिल कोलिन. आणि ॲसिटिल कोलिन बाइंड झालं की तिथे काय जनरेट होतं? ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होतं. आता पोटेन्शियल म्हणजे तुम्ही फिजिक्स मध्ये शिकता पोटेन्शियल डिफरन्स. एका बाजूला पॉझिटिव्ह आणि एका बाजूला निगेटिव्ह असं असेल किंवा हाय पोटेन्शियल लो पोटेन्शियल असं असेल तर तुम्ही काय म्हणता? पोटेन्शियल डिफरन्स. तसं इथं सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स असतं. तर कसं पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याचे डिटेल्स आहेत ते कंट्रोल कोऑर्डिनेशन मध्ये आहेत. एवढंच लक्षात घ्या. इथं ॲसिटिल कोलिन बाइंड झालं की याच्या आत काय जनरेट होणार आहे? ॲक्शन पोटेन्शियल. हे माहिती असू द्या, ॲसिटिल कोलिन मसल फायबरच्या आत येणार नाही, फक्त ते वरतीच अटॅच होईल आणि त्याच्यामुळे आतमध्ये पोटेन्शियल जनरेट होईल. सो ड्यू टू केमिकल, ड्यू टू ॲसिटिल कोलिन, action potential is generated. Inside the muscle fiber. ओके, मसल फायबरच्या आत काय जनरेट होणार आहे? ऍक्शन पोटेन्शियल. ऍक्शन पोटेन्शियल मसल फायबरच्या आत जनरेट होईल. एवढं कळलं का सगळ्यांना? ओके,
ओके, आता ऍक्शन पोटेन्शियल जर जनरेट झालं तर पुढे काय होणार हे आपण बघूया. एवढे पॉइंट समजलेत का? कुठली थिअरी बघतोय आपण? अकॉर्डिंग टू दिस थिअरी विच फिलामेंट स्लाइड ओव्हर विच फिलामेंट? ओके, कुठल्याही कॉन्ट्रॅक्शन साठी सिग्नल कोणाकडून येणार आहे? भया मोटर न्यूरॉन. मोटर न्यूरॉन मधून येईल. मोटर न्यूरॉन जी मसल सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते तिला काय म्हणायचं? मोटर एंड प्लेट. तिथं मोटर एंड प्लेट तयार होतो. त्याच्या दोघींमधला मसल मधला आणि मोटर न्यूरॉन मधला जो जंक्शन आहे, जो गॅप आहे, त्याला काय म्हणायचं? न्यूरोमस्क्युलर जंक्शन और मोटर एंड प्लेट. तर मोटर न्यूरॉन काय करेल? त्या जंक्शन मध्ये एक केमिकल रिलीज करेल. कोणतं? ऍसिटिल कोलिन. ओके, केमिकल रिलीज झालं की ती जी मसल फायबर आहे तिच्या काय जनरेट होणार? ऍक्शन पोटेन्शियल. एवढं कळलं का? आता ऍक्शन पोटेन्शियल मुळे काय होतं बघा, जर ही मसल फायबर असेल तर तिच्या आतमध्ये सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतात. हे आपण बघितलेले. सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज स्टोअर हाऊस ऑफ कॅल्शियम आयन. त्याच्यामध्ये काय स्टोअर केलेलं असतात? कॅल्शियम आयन. बघा, इथे ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झालं की ह्या सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये कॅल्शियम आयन बाहेर सायटोप्लाझम मध्ये रिलीज केले जातात. सो नेक्स्ट स्टेप काय झाली? ड्यू टू ऍक्शन पोटेन्शियल calcium ion from sarcoplasmic reticulum released into sarcoplasm. So the action potential मुळे काय झालं? सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम आधी जे कॅल्शियम आयन आत होते, त्या रेटिक्युलमच्या आत होते, ते काय झाले आता बाहेर सार्कोप्लाझम मध्ये रिलीज झाले. एवढं कळलं का? ओके, आता कॅल्शियम आयन रिलीज झाले की तुम्हाला माहिती आहे आता ऍक्टिन आणि मायोसिन याचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलेलं आहे. जर हे ऍक्टिन फिलामेंट असतील तर या ऍक्टिन फिलामेंट वरती रेग्युलर इंटरव्हलला कोण अटॅच झालेले आहेत? ट्रोपोनिन अटॅच झालेले आहेत. आणि याच्या खाली सपोज हा मायोसिन प्रेझेंट आहे. ठीक आहे. हा, मग हे जे ट्रोपोनिन जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत मायोसिनचा हेड याला अटॅच होऊ शकतो का? होऊ शकत नाही. आता काय झालं बघा, ऍक्शन पोटेन्शियल मुळे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधले कॅल्शियम आयन सार्कोप्लाझम मध्ये रिलीज झाले. त्या सार्कोप्लाझम मध्येच हे स्ट्रक्चर आहे, बरोबर? हे दोन्ही फायबर कुठे आहेत? इथं सार्कोप्लाझम मध्ये. ते जे कॅल्शियम आयन आहे ते कोणाला अटॅच होणार? ट्रोपोनिनला. येस, या ट्रोपोनिनला अटॅच होतात. आणि कॅल्शियम आयन ट्रोपोनिनला अटॅच झाले की तिथून त्यांना काढून टाकलं जातं. म्हणजे ते मास्किंग काय केलं जातं? रिमूव्ह केलं जातं. सो दिस कॅल्शियम आयन attaches to troponin and remove them कॅल्शियम आयन रिलीज झाल्यामुळे ट्रोपोनिनला ते बाइंड झालं आणि ट्रोपोनिनला तिथून रिमूव्ह केलं. सो यामुळे काय झालं? मास्किंग जे आहे, मास्किंग जे केलं होतं ते काय झालं? तिथून रिमूव्ह झालं. एवढं लक्षात आलं? ओके, आता मास्किंग रिमूव्ह झालं की आता पुढची स्टेप काय होईल हे आपण सिक्वेन्सने बघूया. सो पहिलं तर सीएनएस कडून सिग्नल आला. सीएनएस कडून सिग्नल आला की शेवटची जी मोटर न्यूरॉन आहे ते कोणतं केमिकल रिलीज करते? ऍसिटिल कोलिन. ऍसिटिल कोलिन बाइंड झालं मसलना की काय जनरेट होतं? ऍक्शन पोटेन्शियल. ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झालं की काय रिलीज झाला? कॅल्शियम. कॅल्शियम आयन रिलीज झाला की कोणाला बाइंड झाला? ट्रोपोनिनला. आणि ट्रोपोनिनला बाइंड झाला की ट्रोपोनिनला त्या साइटवर काय केलं? रिमूव्ह केलं. ट्रोपोनिनला रिमूव्ह केलं की आता बघा मायोसिन जो आहे तो मायोसिनला थोडंसं वेगळ्या पद्धतीने ते मायोसिनला एटीपी मॉलिक्यूल अटॅच होते. सो एटीपी attaches to head of myosin. तुम्ही शिकलेला आहात मायोसिनचा जो हेड आहे या हेडवरती दोन बाइंडिंग साइट असतात. एक ऍक्टिन साठी आणि दुसरी एटीपी साठी. सो जी एटीपी साठी आहे त्या ठिकाणी कोण अटॅच होईल? आता एटीपी अटॅच होईल. एटीपी अटॅच झाला की त्याला काय केलं जाईल? हायड्रोलाइज केलं जाईल. सो एटीपी
hydrolyzed and ADP and PI is generated. ATP हायड्रोलाइज झाला आणि ATP हायड्रोलाइज झाला त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं ADP आणि PI मध्ये झालं. ओके, ADP आणि PI तयार झाला की क्रॉस ब्रिज तयार केला जातो. क्रॉस ब्रिज समजून घ्या. सो कॅल्शियम बाइंड झाल्यामुळे हे सगळं प्रोपोलिनचं मास्क जे आहे ते रिमूव्ह झालेलं आहे. ओके, त्याच्या हेडला कोणाच्या मायोसिनच्या हेडला कोण अटॅच झाला ATP ला त्याने ब्रेक केलं. मायोसिनच्या हेडनी त्याला काय केलं ब्रेक केलं आणि काय तयार झाला ADP तयार झाला. एनर्जी रिलीज झाली की मायोसिनचा हेड कोणाला अटॅच होणार ऍक्टिनला. त्याला एक बाइंडिंग साइट आहे. ती बाइंडिंग साइट आता अनमास्क झाली त्या साइटला जाऊन तो बाइंड होईल आणि काय तयार करेल तो क्रॉस ब्रिज. सो ATP is hydrolyzed and ADP and PI is generated and then by using energy cross bridge is formed. काय तयार केलं जाईल क्रॉस ब्रिज जो आहे तो तयार केला जाईल. बघा आता सध्या क्रॉस ब्रिज तयार झालेला आहे. क्रॉस ब्रिज तयार झाला की कंप्लीट क्रॉस ब्रिज तयार झाला. इमॅजिन करा हे ऍक्टिन आहे आणि हे काय आहे मायोसिन आहे. ऍक्टिन वरचा आधी ट्रोपोनिन निघून गेला कोणामुळे कॅल्शियममुळे. दुसरी गोष्ट या मायोसिनला कोण अटॅच झाला ATP ब्रेक होऊन काय तयार झाला ADP ब्रेक झाला की असा क्रॉस ब्रिज तयार झाला आणि एनर्जी यूज करून हे काय करणार आहे मायोसिनला. आधी मायोसिन इथे आहे त्याला काय करणार आहे तो पुढे खेचणार आहे. येते लक्षात. सो मायोसिन जो आहे तो पुढे खेचला जाईल. सॉरी, मायोसिन जो आहे तो ऍक्टिनला पुढे खेचणार आहे. हा ऍक्टिन आहे हा मायोसिन आहे. मायोसिनचा हेड ऍक्टिनला अटॅच झाला. हा ऍक्टिन आहे कळतंय ना. याला कोण अटॅच झाला हा मायोसिनचा हेड अटॅच झाला आणि अटॅच झाला की तो ऍक्टिनला पुढे काय करतो खेचतो. तर इथं बघा हा ऍक्टिन आहे. ऍक्टिनला जर पुढे खेचला तर या पद्धतीनं तो पुढे येणार असतो. ठीक आहे, आधी मागे होता इकडे होता तो पुढे आला. अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे हा ऍक्टिन कोणाला अटॅच असतो हा. मग जेव्हा याला खेचलं जाईल तेव्हा त्याच्यासोबत झेड लाईन सुद्धा खेचली जाईल आणि सार्कोमियरचा डिस्टन्स आधी मोठं दिसतील ते छोटं दिसेल. सगळ्यांना हे समजलं. ओके, आता किती वेळ खेचला जाणार ADP ची एनर्जी वापरून तो खेचला गेला की नंतर नवीन ATP बाइंड होतो. देन न्यू ATP binds to myosin head and cross bridge is broken. मायोसिनचं हेड जे आहे त्या हेडला नवीन ATP बाइंड झाला. ATP बाइंड झाला की क्रॉस ब्रिज ब्रेक होतो. जेव्हा ADP होता तेव्हा काय तयार झालेला क्रॉस ब्रिज तयार झाला होता. आता ATP बाइंड झाला की क्रॉस ब्रिज काय झाला ब्रेक झाला. क्रॉस ब्रिज ब्रेक झाला की ते जे मायोसिन आहे त्या ओरिजिनल स्टेटला रिटर्न येतं. ठीक आहे, रिटर्न आलं. आता काय करेल ATP ला हायड्रोलाइज करेल. पुन्हा काय तयार होईल ADP तयार झाला की पुन्हा क्रॉस ब्रिज पुन्हा त्याला खेचलं जाईल. हा असं किती वेळ करत राहील जोपर्यंत कॅल्शियम त्या सार्कोप्लाझम मध्ये आहे तोवर ते हेच करत राहणार आहे. जोपर्यंत कॅल्शियम रिटर्न सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये जात नाही तोपर्यंत हीच ऍक्शन होत राहणार आहे. सगळ्यांना कळलं का. ओके, सो दिस इज अबाउट स्लाइडिंग फिलामेंट थेरी. त्या बुक मध्ये जी डायग्राम दिली आहे ते सिक्वेन्स वरती म्हणजे की इव्हेंट दिले जातात ऑप्शन मध्ये आणि हे जे इव्हेंट आहेत ते सिक्वेन्सनी सांगा की कशा पद्धतीने स्लाइडिंग फिलामेंट थेरी होते, कॅल्शियम आयनचा रोल काय, असे बरेच वेगवेगळे क्वेश्चन या थेरीवरती विचारले जातात. सो आता बघा ती डायग्राम काय दिलेली. ठीक आहे, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण ऍक्टिन आणि मायोसिन हे दोन जे प्रोटीन आहेत ज्यांच्यापासून मायोफिलामेंट्स किंवा मायोफायब्रिल मसल फायबर चाप तयार होतात. तर हे ऍक्टिन आणि मायोसिन आपण डिटेल बघितलं. काय काय सांगितलं तुम्हाला ऍक्टिन मध्ये. ऍक्टिनचं ऑर्डर नेम काय आहे थिन फिलामेंट आणि मायोसिनलाच काय म्हणतात थिक फिलामेंट. करेक्ट. नेक्स्ट काय सांगितलं येस दोन टाइपचे बँड्स असतात डार्क बँड आणि लाईट बँड. डार्क बँडलाच ऑर्डर नेम काय डार्क बँड इज मेड अप ऑफ मायोसिन इट इज ऑल्सो नोन एज anisotropic band or A band. ओके, आणि लाईट बँडला म्हटलं जातं I band or isotropic band. ओके, लाईट बँड इज मेड अप ऑफ ऍक्टिन. ओके, लाईट बँडच्या सेंटरला एक
elastic membrane present, fibrous membrane present. It is called as Z line. दोन successive Z line मधलं जे distance आहे, it is called as sarcomere. And sarcomere is the functional unit of contraction. Contraction चं functional unit आहे, कारण actually contract कोण होणार आहे? sarcomere.